मंडळी, आपल्या हिंदू सनातनी धर्मात घराच्या उंबरट्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की घराच्या उंबऱ्यावर बसू नये असे का म्हणतात? तर घराच्या उंबरट्यावर सायंकाळी म्हणजे संध्यासमयी बसू नये असे म्हणतात. कारण यामागे एक पुरातन गोष्ट आहे. ती गोष्ट आहे श्री विष्णू यांच्या नरसिंह अवताराची. हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद हा श्री विष्णू यांचा भक्त होता आणि हे राक्षसी भावना असणाऱ्या वडिलांना रुचत नव्हते. त्यांनी प्रल्हादाला अनेक प्रकारे या भक्तीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण झाले उलटेच. प्रल्हादाची श्रद्धा वाढतच गेली. प्रत्येक कणाकणात भगवंत म्हणजे श्री विष्णू आहेत हे प्रल्हादाचे म्हणणे किती खरे आहे हे पाहण्यासाठी हिरण्यकशिपूने जवळील खांबावर प्रहार केला आणि भगवंत श्री नरसिंह प्रगट झाले. आता भगवंताने नरसिंह रूप का धारण केले? तर हिरण्यकशिपूला ब्रह्मदेवाचे वरदान होते. त्याचा मृत्यू निसर्ग निर्मित घटकांपासून म्हणजे ब्रह्मदेवाने केलेल्या भूतांपासून घटकांपासून होऊ नये. मृत्यू घरात किंवा घराबाहेर होणार नाही. मृत्यू दिवसा किंवा रात्री होणार नाही. मृत्यू शस्त्राने किंवा अस्त्राने होणार नाही. मृत्यू जमिनीवर किंवा आकाशात होणार नाही. मृत्यू देव, दानव, मानव इतर कोणाकडूनही प्राप्त होणार नाही. या वरदानामुळे अजय हिरण्यकशिपूला मारण्यास श्री विष्णू यांनी चौथा अवतार श्री नरसिंह यांचा घेतला. खांबा तोडताच त्यातून श्री नरसिंह बाहेर पडले. देह देव, दानव, मानव, पशु यांचा नव्हता, तर मनुष्य आणि प्राणी यांची सरमिसळ होती. सायंकाळची वेळ म्हणजेच दिवस ना रात्र होती. त्यांनी हिरण्यकशिपूस उचलून उंबरट्यावर बैठक मारली. म्हणजे घरात नाही आणि घराबाहेरही नाही, आकाशात नाही आणि जमिनीवरही नाही. नखानी पोट फाडून वध केला म्हणजे शस्त्र नाही वा अस्त्र नाही. तर असे हे संतापलेले नरसिंह सायंकाळी उंबऱ्याचा उपयोग असुरास मारण्यासाठी करतात. त्यामुळे या जागेस परंपरागत महत्त्व आहे. त्यांचा रोष आपल्या कुटुंबावर होऊ नये म्हणून सायंकाळी उंबरट्यावर बसू नये, शिंकू नये असेही म्हणतात आणि असे केल्यास पाणी टाकतात, ज्यामुळे त्याचा होणारा संताप शांत होईल. थोडक्यात सायंकाळी उंबरा किंवा उंबरटा हे स्थान श्री नरसिंह भगवंताचे मानतात.